नमस्कार मित्रांनो, तर आज आहे आपल्या बाप्पाचा 4था दिवस आणि आज आपल्याला पुन्हा एकदा नैवेद्य बनवायचा आहे। चला तर मग सुरुवात करूया। मोठे पण आले ना कुठे लवकर उठायचं लवकर मोठे आहे माझा नंतर घ्या नंतर मी येईन माझा दुधू नाही फक्त गुळाचं दुधू दुधू नाही बोलली ना हे बघ तो बाबा आहे ते गोवर्धन माहिती बोलू नका आता तूप टाकते मी 2 चमचे त्याच्यामध्ये जाणार पहिला खसखस चांगला परतवून घ्यायचं दुधावरती घ्या आणि आता मी त्यात टाकते खोबरं थोडं परतवून घ्यायचं थोडंसं ड्राय होईपर्यंत 1 मिनिट आणि लगेच आपल्याला त्याच्यामध्ये गूळ ऍड करायचं। तर 1 मिनिट झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये गूळ ऍड करूया। गूळ आधी परतवून प्रमाण बघूनच टाकायचं आहे। पोराला मांद्या अरे नको आणलं मी जाऊन आणलं ना। या स्टेजला आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे। तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा ऍड करू शकता या स्टेजला। वेलची पावडर आणि अजून एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे तुम्हाला दाखवते बघा। याच्यामध्ये टाकायचे आपल्याला जायफळ हा सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे ज्याने खूप आणि खूपच टेस्टी असं चव लागेल।
सारणही म्हणतात आणि आमच्या सासरच्या भाषेत चवई म्हणतात. तुम्ही काही म्हणू शकता. फिनिश कर. एक आता 5 मिनिटं परतायचं आणि गॅस बंद करायचं. तर ह्या शेराने आपण माप घेतलेलं तर जवळपास 1.25 कप अर्धा किलोमध्ये भरला. तर त्याचप्रमाणे आपल्याला सेम पाणी घ्यायचंय. तर एक पूर्ण भरून घेतलं आधी मी. आणि अजून एक पूर्ण नाही घेतलं कारण की तेवढं पीठ भरलं नव्हतं. जेवढं पीठ घेणार तेवढंच पाणी घेणं खूप गरजेचं आहे. हे पाणी आता चांगलं उकळी येऊ द्यायचं. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं मीठ, एक चवीपुरता चमचाभर मीठ टाकते आणि 1 चमचा आपल्याला पीठ टाकायचं. डाला गेलाय जा. आता चांगली उकळी द्यायची. उकळी आली की आपल्याला पीठ ऍड करायचं. तर उकळी आता बघू शकता तुम्ही चांगली उकळी आलेली आहे. तर आपल्याला हे पटापट घाटायचंय. म्हणजे पीठ टाकताना ढवळत घालायची प्रोसेस. त्याच्यामुळे जर लाटणं यूज कराल तर बेटर आहे. तर मी हे सगळं मापलेलं जे पीठ आहे ते सगळं एकसाथ टाकणार आहे पटकन आणि कंटिन्यू आपल्याला हे चालवत राहायचं. हे पीठ फुलतं. गॅस बंद करून टाकायचा. आणि 2 मिनिटं झाकण मारायचं. आता आपण पीठ काढून घेऊया परातीमध्ये. बघू शकता टोपाला जास्त काही चिकटलेलं नाही. जर तुम्ही समान पाण्याचा माप घेता तर अजिबात टोपाला तुमचं पीठ जास्त चिकटणार नाही. सगळ्या पिठाचा पूर्णपणे वापर होणार आहे. इझिली निघतंय. जे उरलेलं देखील आहे ते अगदी इझिली निघतंय. पूर्ण मी आधी काढून घेते. आता गरम आहे तर थोडंसं हलकंसं गरम झाल्यावर आपल्याला ते हाताने मळायचं. तोपर्यंत आपण चमचा किंवा ग्लास घेऊन ते चांगलंसं मळू शकता. मी दाखवते. आम्ही एक स्वच्छ ग्लास घेतलेला आहे स्टीलचा आणि असं तुम्हाला जेवढं होऊ शकेल तेवढं म्हणजे गुठळ्या राहत नाही. अशा तर नाहीच होत त्याच्यामुळे. पण गरम गरम मळल्याने त्याच्या गुठळ्या निघून जातात. हे गरम असतानाच प्रोसेस ही करायची आहे आपल्याला. मला वाटलं अजून नंबरच नाही लागलाय. त्याने सागरला जायचं होतं ना. तर हे सगळं आता छान असं घातलेलं आहे.
आता थंड पाण्याचा हात लावून थोडं थोडं मळून घ्यायचं. खूपच गरम आहे त्याच्यामुळे मी 1 मिनिट थांबणार आहे. थोडंसं थंड होऊ देऊया. आता पाण्याचा हात मारून मळून घेऊया. हे अजूनही बघू शकता याच्यातून वाफा येतात म्हणजे किती गरम आहे अजून. पोरगा कुठे गेलाय बाय माझा. आणि ह्या प्रोसेसला आपल्याला थोडंसं तूप ऍड करायचं आणि चांगलं मळून घ्यायचं. बोलू नका. पीठ झालं कसं करणार तर आपल्याला एक गोळा मळायचा आहे मुंबा एवढा आणि त्याच्यामध्ये खड्डा करून बघायचा आहे. जर साईडने कोणी पाटत नसतील म्हणजे तुमचं पीठ झालं. हे पीठ आता झालेलं आहे. पुन्हा एकदा लास्ट तुपाचा हात मारते आणि मग आपण मोदक बनवू. तुला बॉल नाही ना लावले खाली बुडून. हे ठेवा आई मोदक पत्र पण तेल लावून ठेवावा. पाणी नाही ना असणार थांबा 1 मिनिट. आपली पाच झालेली आहे आणि आपल्याला 2 पद्धती आहे. एक तर पहिलं सुरण टाकून तुम्ही सारण टाकून तुम्ही बनवू शकता. पिठाचा हात घ्यायचा बारीक बारीक करून घ्यायचं. सगळ्या पात्या जवळ आणायच्या आणि खालून बघू शकता. जरा स्टॉप करा.
बंद केला. आपले मोदक तयार झाले आहेत. आता आपल्याला वाफेला ठेवायचे आहेत. ते केसर लावायचे आधी त्याच्यावर. तर आपण याला आता केसर लावून घेऊया. अशा सगळ्याला आपण केसर लावून घ्यायचे. 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, फोन करताय 44, म्हणजे ऑलमोस्ट आणि 45 आहे. हा एक फुटला आहे म्हणून मी नाही ठेवत आहे. 44, 45 होतात अर्ध्या किलोच्या पिठात. हे मोदक पात्रात ठेवलेत. झाकण चला आता 20-25 मिनिटं आपल्याला ठेवायचं. हो पाच दाखवून असते झालं असते. झालं. तर तयार आपले मोदक झालेले आहेत. बघा किती लुसलुसीत छान स्पॉन्जी दिसत आहेत व्हिडिओमध्येच. आता काढतायत. तर अशा प्रकारे बाप्पाच्या 4थ्या दिवसाचा नैवेद्य म्हणजे बाप्पाला आवडतात ते मोदक आम्ही पुन्हा बनवलेले आहेत. तर आज याची पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी दिली आहे जी आम्ही पहिल्या दिवशी दिली नव्हती. तर व्हिडिओ माझ्या आवडत असतील तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.